भाजपच्या निष्ठावंतांना न्याय द्या, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आता धाव घेतली आहे। राहुल कलाटे यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे आता भाजपमध्ये धुसफूस पाहायला मिळते। राहुल कलाटे यांचा प्रवेश करू नये असं सुद्धा आता सांगण्यात येत आहे। पिंपरी चिंचवडमधील राहुल कलाटे यांच्या प्रवेशाच्या चर्चेमुळे पिंपरी चिंचवड भाजपची धुसफूस समोर आली आहे। कालच कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली असून ते आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतंय आणि याच पार्श्वभूमीवरती भाजपमधील नाराजी सुद्धा समोर येऊ लागली आहे। आज राहुल कलाटे त्यांच्या भागातील भाजपच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पत्रकार परिषद घेत थेट राहुल कलाटे यांचा प्रवेश नाकारावा अशी थेट हाक पक्षश्रेष्ठींकडे दिलेली आहे। आयात उमेदवार आम्हाला नको आहेत। आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते गेल्या 10-15 वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचे काम करतोय। आम्ही तळागाळामध्ये भारतीय जनता पार्टी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। जेव्हा एकही सदस्य त्या ठिकाणी नव्हता तेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीची संघटना मोठ्या प्रमाणे उभी केलेली आहे। पक्षश्रेष्ठींना तुमच्या मार्फत मीडियाच्या मार्फत कळायला पाहिजे की इथं निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळायला पाहिजे। खरं तर भारतीय जनता पार्टीवरती माझा पूर्ण विश्वास आहे की आयात उमेदवार ते येऊन देणार नाही। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझे सहकारी अविनाश पर्वत सध्या आपल्या सोबत आहेत। अविनाश, नेमकं कारण काय? कारण राहुल कलाटे जर महायुतीचा एक भाग होत असतील, जर ते भाजपसारख्या एका बलाढ्य पक्षामध्ये जर येत असतील तर त्याचा फायदा आपसुकच पक्षाला आणि भाजपला होणार आहे। मात्र या सगळ्यामध्ये नेमके पक्षांमधल्या अंतर्गत धुसफुसीचं कारण काय? का विरोध होतो राहुल कलाटेंना पक्षामध्ये? नक्कीच राहुल कलाटे हे जे आहे हे यांनी यापूर्वी देखील भाजपच्या विरोधात विधानसभा लढवलेली आहे आणि शहरामध्ये त्यांचं असं काहीही काम नाहीये। भाजपला नेहमी त्यांनी विरोधच केलेला आहे आणि यामुळेच राहुल कलाटे यांना पक्षात घेऊ नये अशी अपेक्षा जी आहे ती कार्यकर्त्यांनी काल पत्रकार परिषदेत घेत मांडलेली आहे। आम्ही याबाबत शहराध्यक्ष असेल किंवा वरिष्ठ पातळीवर आम्ही आमची नाराजी देखील दाखवलेली आहे आणि आम्हाला न्याय मिळेल आणि पक्षश्रेष्ठी आहे त्यांचा पक्षप्रवेश रोखतील असा दावा देखील त्यांनी केलेला आहे। यापूर्वी देखील राहुल कलाटे यांनी विधानसभा जी आहे ते भाजपच्या विरोधात लढवली होती आणि जोरात भाजपवर त्याचबरोबर RSS वर देखील यांनी मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली होती आणि त्यामुळे हे भाजपमध्ये येऊ नये अशी जी आहे अपेक्षा भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये दाखवलेली आहे। जर यांना पक्षामध्ये आणलं तर पक्षाचे नुकसानच होईल असं देखील पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं होतं। त्यामुळे जे आहे स्थानिक भाजप जे आहे ते राहुल कलाटे यांना भाजपमध्ये प्रवेश नाकारतायत आहे। आता सर्व जे आहेत ते भाजप आता यावर काय पाहते, काय कारवाई करते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। जर आपण बघितलं असेल तर पिंपरी चिंचवडचं राजकारण हे कायमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अवतीभोवती फिरताना आपल्याला दिसतं। जर हीच ताकद जर भाजपला मिळत असेल तर मग विरोध कशासाठी आहे? नेमकं मग राहुल कलाटेंना हे माहीत नव्हतं जर आपण भाजपमध्ये जाणार असू तर अंतर्गत आपल्याला विरोध होऊ शकतो? हो, नक्कीच। काल आपण राहुल कलाटे यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे संपर्क होऊ शकले नाही। बहुधा आज जे आहे राहुल कलाटे समोर येऊन यावर काय भूमिका आहे ते आपण मांडतात का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असं। परंतु राहुल कलाटे जे आहेत त्यांनी गेल्या काही वर्षांपासून जे आहे शहरामध्ये विधानसभा लढवण्यासाठी जे आहे सक्रियता दाखवली होती आणि त्याचबरोबर त्यांनी शरद पवार यांच्या गटामधून मागच्या वर्षी विधानसभा जी आहे ती भाजप विरोधात लढवली होती। परंतु वाकड ज्या भागामध्ये राहुल कलाटे राहतात त्या भागातीलच भाजप कार्यकर्त्यांनी जी आहे ती नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काल पत्रकार परिषदेत घेत जे आहे ते थेट राहुल कलाटे यांच्यावर टीका करत जे आहे राहुल कलाटे यांना भाजपमध्ये घेऊ नये अशी जी आहे ती आपली विनंती भाजप पक्षश्रेष्ठींकडे आम्ही पाठवल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता भाजप यावर नेमका काय तोडगा काढतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। काय लवकरच जे आहे ते निवडणुका होणार आहे आणि याकडे भाजप कसं पाहतं हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार। त्यामुळे राहुल कलाटे बाबत भाजपचा काय नेमका निर्णय होतो त्याचा अवघ्या काही दिवसात आपल्याला पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद अविनाश, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।